नमस्कार मंडळी, हरे कृष्ण. तर लवकरच महाशिवरात्री येत आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर आपण हेच जाणून घेणार आहोत आज की महाशिवरात्रीच्या दिवशी काय खायला पाहिजे किंवा हे व्रत कसं करायचं किंवा जेणेकरून आपल्याला संपूर्ण फलप्राप्ती मिळेल. बघा, आपण जे महाशिवरात्रीचं व्रत करणार आहोत ते 100% आपण नक्की करायलाच पाहिजे. असे म्हणतात आपल्या पुराणानुसार, हे व्रत जो करत नाही त्याला कुंभीपार या नरकात जावे लागते. त्यामुळे सगळेजण आवर्जून हे व्रत करा. तर बघा, या दिवशी आपल्याला काय खायचं आहे किंवा आपल्याला या दिवशी काय नाही खाल्लं तर काय होईल, किंवा उपवासाला कोणकोणत्या गोष्टी चालतात आणि या दिवशी आपल्याला दिवसा झोपलं तर चालेल का, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण चर्चा करणार आहोत. तर बघा, या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं, दुपारी झोपायला नाही पाहिजे. जे वृद्ध आहेत, बालक आहेत किंवा रोगी व्यक्ती आहे त्याने झोपलं तर चालेल, पण जो व्यक्ती स्वस्थ आहे आणि आरोग्यमय आहे त्याने नाही झोपलं तरी खूपच छान. कारण या दिवशी बघा, व्रत आपण असं नाही आहे की व्रत आपण झोपण्याचं करतो किंवा आपण फक्त व्रत करतो हे जेवणाचं, किंवा आपण देवासाठी व्रत करतो असं काही नाही आहे की आपण झोपलं तर हे होईल. पण आपल्या पुराणांमध्ये असं आहे, आपण रोजही दुपारी झोपले नाही पाहिजे आणि या दिवशी तर अजिबातच नाही. कारण या दिवशी पूर्णपणे आपल्याला समर्पित होऊन हे व्रत करायचं आहे. त्यामुळे आपल्याला पूर्ण फलप्राप्ती होईल. आणि बघा, या दिवशी असे आता काहींचं म्हणणं असतं या दिवशी साखर खाल्ली तर चालेल का, किंवा या दिवशी चहा पिला तर चालेल का, कॉफी पिली तर चालेल का. बघा, साखर बनवण्याची जी प्रोसेस आहे एवढी भयानक आणि खूप घाणेरडी आहे तुम्ही पाहिली तर. त्यामुळे उत्तम राहील की तुम्ही अजिबात साखर खाऊ नका, किंवा तुम्ही पूर्णपणे या दिवशी साखर वर्ज्य करा. त्याऐवजी तुम्ही गूळ यूज करा, किंवा तुम्ही खडी साखर तुम्ही घेऊ शकता. तर बघा, त्यानंतर चहा किंवा कॉफी अजिबात चहा कॉफी प्यायची नाही. बघा, काही लोकांचं असं म्हणणं असतं की चहा कॉफी नाही मिळाली तर आमचं डोकं दुखतं किंवा हेडॅक होतो. तर त्या लोकांनी थोडेसे मनुके असतात ते थोडेसे भिजत घाला, थोडंसं पाणी एक्स्ट्रा टाका, आधीच्या रात्रीच भिजवू घाला आणि ते थोडं थोडं पाणी घेऊ शकता तुम्ही, जेणेकरून तुमचा हेडॅक आहे तो पूर्णपणे बरा होतो. पण या दिवशी एकच दिवस आपल्याला हा व्रताचं पालन करायचं आहे. हे व्रत फक्त वर्षातून एकदाच येतं आणि एक दिवसच आणि एक रात्र पूर्णपणे आपल्याला पाळायचं आहे. या दिवशी तुम्ही चहा, कॉफी आणि साखर अजिबात घेऊ नका. तर आणि बघा, चहा कॉफीमध्ये असं म्हणतात हे व्यसनी पदार्थ आहेत. याचा जे स्थान येतं व्यसनी पदार्थात असतं, जेणेकरून आपण जेव्हा चहा किंवा कॉफी पितो तेव्हा आपलं जे माइंड असतं किंवा आपली बॉडी असते ती उत्तेजित होते. त्यामुळे या दिवशी चहा कॉफी घेऊ नये. त्यानंतर अशा काही लोकांचं म्हणणं असतं या दिवशी झोपायचं का, तर झोपू नये. या दिवशी ज्यांना खूप नित्यनेमाने, निष्ठेने आणि श्रद्धेने आपल्याला हे व्रत करायचं आहे, समर्पित भावाने व्रत करायचे, त्यांनी अजिबात दुपारी झोपायचे नाही. त्यामुळे आपलं जे व्रताचं पूर्णपणे पालन होईल, जेणेकरून शिवजी पण आपल्यावर, आपले भोले शिवजी प्रसन्न होतील आणि त्यांची नजर आपल्यावर राहील. असे व्रताचं पालन करा, नियमांचं पालन करा. आता बघा, बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं आपण दात ब्रश करू शकतो का, किंवा आपले जे मंजन आहे आमचं आयुर्वेदिक आहे पण आम्ही तरी ब्रश करू शकतो का, तर नाही. असे बरेच प्रोडक्ट्स असतात जेणेकरून आपला उपवास मोडतो. त्यामुळे प्लीज तुम्ही ब्रश देखील करू नका या दिवशी. आणि जर करायचाच असेल तुम्हाला, फक्त गुळणा करा तुम्ही, किंवा जे आपले गुलाबाचे जे पाकळ्या असतात त्यांनी तुम्ही ब्रश करू शकता, किंवा बाकीचे जे बेलाचं पान असतं त्यांनीही तुम्ही हे करू शकता. आणि त्यानंतर या दिवशी आपण मध नाही खायला पाहिजे. मध, मदिरा ह्या पूर्ण गोष्टी वर्ज्य आहेत आपल्या महाशिवरात्रीच्या व्रत करण्यामध्ये. तर बघा, या दिवशी असे पण म्हटले जाते आम्ही यज्ञ याग करू शकतो का. मग आम्ही आता सगळ्या देवतांचा उपवास असतो, मग यज्ञ केल्यानंतर आपण तर त्याच्यात तांदूळ, गहू वगैरे असे अन्नधान्य आपण
आहुती देतो. तर बघा आपण जर यज्ञ केला तर असं काही होत नाही की आपला उपवास मोडतो. तर तुम्ही यज्ञ या तुम्हाला जर करायचाच असेल तर करू शकता आणि हे आपल्या शास्त्रानुसारच आहे. तर त्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टींचं पालन करायचं आहे. आता तुम्हाला सांगितले मी, दुपारी झोपायचं नाही, रात्रभर जागायचं आहे. निश्चित कालामध्ये जी काही पूजा आहे ती पूर्णपणे करायची आहे. कारण निश्चित काल बघा, या दिवशी निश्चित कालाचं फार महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही कोणतीही मनोकामना ठेवून तुम्ही जर निश्चित कालात पूर्णपणे श्रद्धेने आणि मनोभावाने तुम्ही जर हे व्रत केलं आणि निश्चित कालात पूजा केली आणि महादेवाचा अभिषेक केला तर तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात, असे आपल्या शिव महापुराणात सांगितलेले आहे. त्यानंतर बघा, या दिवशी झोप तर येतच नाही. मी तुम्हाला सांगितले की दुपारी झोपायचं नाही, रात्रभर झोपायचं नाहीये. कारण बघा, ही रात्र महाशिवरात्री अशी आहे की या दिवशी असं वातावरण असतं, पूर्ण आपल्या वातावरणात पृथ्वी तलावर शिव तत्व जागृत असतं. त्यामुळे या दिवशी अजिबात झोपायचं नाहीये, पूर्णपणे मनोभावे सेवा करायची आहे. त्यानंतर आपल्याला जे तुळशीचं पान आहे, रविवारी महाशिवरात्री येत आहे, महाशिवरात्रीच्या दिवशी तुळशीचं पान किंवा रविवारी तुळशीचं पान तोडायचे नाहीये किंवा बेल तोडायचा नाहीये रविवारी. त्यामुळे आधीच बेल, तुळशीचं पान तुम्ही तोडून घेऊ शकता आणि ते मंदिरात तुम्ही देवाला वाहू शकता. तर बघा, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नंतरच्या नवीन माहितीसह. तोपर्यंत रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.